बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा तुमचा 10वा हप्ता कधी जमा होणार आहे? तर तुमचा 10वा हप्ता ₹2100 कधी जमा होणार आहेत? संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे. अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, लाडक्या बहिणींना ₹2100 कधी मिळणार? तर संपूर्ण जी माहिती आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर लाडक्या बहिणींना बघा आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढे बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या चर्चेत विषय ठरलेले आहे. राज्य सरकारने या योजनेपासून पात्र महिलांना प्रत्येकी महिन्याला ₹1500 देण्याची व्यवस्था केलेली आहे. या योजनेची सुरुवात आता महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 केली होती आणि मार्च महिन्यापर्यंत 9 हप्ते खात्यात जमा केलेले. बघा, 9 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे लाडकी बहीण योजनेचे. तर संपूर्ण जी माहिती व्हिडिओमध्ये बघा. यातच एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार असून याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर चला मग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, ₹13,500 महिलांच्या खात्यात जमा होणार. तर महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना लागू केलेली होती आणि या अंतर्गतच बघा गरीब कुटुंबातील महिलांना ₹1500 मासिक मदत मिळू लागलेली आहे महिन्याला त्यांना. आणि आता 9 हप्त्यांचे एकत्रित ₹13,500 महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि या योजनेचा लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे. बघा, आता यात ज्या महिला आहेत त्या अपात्र होण्याची शक्यता आहे. 50 लाख महिला अपात्र होणे. बघा, तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी योजनेसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यांच्या मते काही महिलांचे नावे योजनेतून वगळले गेले आहेत. मात्र सरकार या महिलांकडून पैसे परत घेत नाही. याआधी 9 लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले होते असून आता 50 लाख महिलांना योजनेतून अपात्र होण्याची शक्यता आहे. बघा, आता कोणत्या महिला अपात्र होतील, काय होतील बघा, तर त्यांनी माहिती दिलेली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज बघा की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता पैसे किती मिळणार आणि कधी मिळणार? मागील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेला ₹1500 ऐवजी ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि मार्च महिना संपल्यानंतर देखील राज्य सरकारने ₹2100 देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्या महिलांना आता एप्रिल महिन्याचा ₹1500 हप्ता कधी मिळतील बघा. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेले आहे की लवकरच महिलांना ₹2100 महिन्याला आम्ही देणार आहोत. बघा, आणि त्यात निर्णय घेतला जाईल. बघा, तुम्हाला ₹2100 कसा दिला जाईल, त्यात फडणवीस आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आम्ही महिलांना ₹2100 देणार आहोत. म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. ठीक आहे. तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अपडेट आपण देत असतो. सर्वात लेटेस्ट आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. ठीक आहे. तर बघा, आता तुमचा मार्च महिना संपण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्यात तुम्हाला बघा 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बघा, तर ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला हे पैसे खात्यात जमा होणार आहेत. तर आनंदाची बातमी आहे. आणि बघा, ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही त्यांना पण पैसे मिळणार आहेत. आणि ही गुड न्यूज सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर 1वर चाललेली योजना आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त 50 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. बघा, 50 कोटीपेक्षा. आणि अजून जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आणि अजून तुम्हाला 1500च्या आता डायरेक्ट ₹2100 आम्ही वाढ करणार आहोत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली होती. आणि ती सत्यात उतरवण्याची मागणी आता सर्व महिलांकडून होत आहे की तुम्ही आम्हाला जी घोषणा केलेली होती निवडणूक लागण्यापूर्वी, निवडणुकीच्या पूर्वी, तर तुम्ही ती घोषणा आता तुम्ही जे वचन दिलेलं होतं, तुम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा. सर्वीकडे आता चर्चा सुरू झालेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
म्हणजे तुमच्यापर्यंत जे बी नवीन माहिती आहे सर्व माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असतो. तर जास्तीत जास्त ताईंना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.